आयोजन आपण बघतोय अत्यंत सुंदर दिमागदार अभूतपूर्व आयोजन सन्माननीय सीए मनोजी तांबे सर आणि आदरणीय आमच्या जानवीताई तांबे या दोघांच्या आणि एनएसएफ लिओ किंग्स आणि एनएसएफ फाउंडेशन अझरबाई शेख या सर्वांच्याच प्रयत्नातनं ही स्पर्धा इथे प्रत्यक्षात आपण अनुभवतोय. बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू घेऊन येतील, पहिले षटक घेऊन येतील. प्रथमेश कसबे आलेत. समोरच्या बाजूला लक्ष्मण महाराज स्ट्राईकवर आपण बघताय. पॉवर हिटर, गेम चेंजर, गेम त्यासोबतच अनेक उपाध्या जर तुम्ही त्यांना दिल्या तर त्या निश्चितच वावग्या ठरणार नाही. अगदी त्यांचं वर्णन जर करायचं ठरलं, बॅटिंगचं वर्णन जर करायचं ठरलं तर निश्चितच पहिला चेंडू ओ झेल सुटलाय. लक्ष्मण महारा लाईफ मिळते, जीवनदान मिळते. पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश कसबे काय जबरदस्त सुरुवात. अगदी लक्ष्मण महारासाठी जे ट्रॅप रचला गेला, जे जाळ तयार केलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये लक्ष्मण महारा अगदी अडकले होते. मात्र थोडक्यात ते बचावत आहे, लाईफ मिळते. या दरम्यान इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू. सुरुवात चांगली झाली होती मात्र निश्चितच इथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लक्ष्मण महाराजचा झेल ड्रॉप होतोय. अगदी लक्ष्मण महाराजचा झेल तुम्ही सोडताय आणि इथे यस बॅट्समन आउट. पहिला धक्का. सागर बाद झालेत. पहिल्या चेंडूवर इथे लक्ष्मण महारा यांना जीवनदान मिळालं. तो झेल तिथे ड्रॉप झाला. सिंगल काढल्यानंतर स्ट्राईक चेंज झाला. सागर आलेत. सागर मात्र तिथे पहिल्या चेंडूवर बाद झालेत. प्रथमेश काय सुरेख गोलंदाजी करताय. समोरच्या बाजूला कोण खेळाडू आहे, तो किती मोठा खेळाडू आहे हे महत्वाचं नाहीये. आपल्या चांगल्या गोलंदाजीवर फोकस करताय प्रथमेश. नवीन बॅटर आलेत, सुजित पांडियन आलेत. दोन खेळाडू डीप मध्ये आपण बघू शकाल. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक वाडिश लॉंग ऑफ. वाह वाह वाह, अत्यंत सुंदर फटका. ग्लान्स केलाय डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ इथे चेंडू अडवला जातोय. लक्ष्मण महारासाठी प्राइज येते. सन्मान्य विकीबाई लोंढे आणि सन्मान्य राहुलदादा गायकवाड यांच्या वतीनं, दोघांच्या वतीनं प्रत्येकी तीन षटकारांच्या हॅट्रिकसाठी प्रत्येकी 501 रुपये म्हणजे 1002 रुपयांचं पारितोषिक लगेचच तुमच्यासाठी इथे डिक्लेअर केलंय, जाहीर केलंय. आणि अगदी समालोचन कक्षामध्ये त्यांनी जमा देखील केलंय. स्विच इट केलाय, चौकार आलाय. 4 रन्स, चौकार 4. स्विच इट. 4 धावा येत आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 9. लॉस ऑफ 1 विकेट. लक्ष्मण महाराजसाठी 3 षटकारांसाठी, षटकारांच्या हॅट्रिक साठी प्राइज आलंय. ऑन साइडला पूल केलाय. सक्सेसफुल. इट्स 6 रन मॅक्झिमम हिट. लक्ष्मण महाराज ट्रेडमार्क षटकार 6.
पुढचा चेंडू अगदी लक्ष्मण महारा की झलक सबसे अलग. अगदी सर्व खेळाडूंपेक्षा हा खेळाडू हा बॅटर वेगळा ठरतो. याचं कारण ओ दुसरा आलाय. षटकारांच्या हॅट्रिक साठी प्राइज होतं. सलग 2 षटकार आले आणि आता एक तिसरा जर आला तर प्राइज इथे डिक्लेअर होईल. सन्माननीय विकीबाई लोंढे आणि सन्माननीय राहुल दादा गायकवाड यांच्या वतीनं जे डिक्लेअर केलं गेलंय. 2 षटकार आलेत. धाव फलक 1 षटक 1 गडीबाद 21 धावा. डीजे धावफलक 1 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. अगदी या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जो झेल सुटला ना, त्या झेल नंतर लक्ष्मण महाराणी जे कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय आणि अगदी विपक्ष संघातील गोलंदाजाला अगदी नष्ट करून टाकलंय. लक्ष्मण महाराची बॅटिंग फलंदाजी म्हणजे एखादी सुनामी असते, ज्वालामुखी असतो लक्ष्मण महाराची बॅटिंग म्हणजे. तो जर सेट झाला, विकेटवर उभा राहिला ना, समोरच्या संघातील गोलंदाजांना तो अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकतो, नष्ट करून टाकतो. दीपक हनवटे आलेत, बदल बघायला मिळतोय. फिरकीपटूला आमंत्रित केलंय. या दरम्यान डाऊन द लेग विकेटच्या अगदी बाहेर लक्ष्मण महारा हा असा फलंदाज आहे, तो जेवढे चेंडू खेळतो ना, एखादा दुसरा फलंदाज ज्यावेळेस फलंदाजीला येतो, मैदानाच्या आतमध्ये येतो, स्वतःला सेट करण्यासाठी काही चेंडू तो फेस करतो, एकेरी दुहेरी धावा घेतो. मात्र लक्ष्मण महारा आहे जो असा बॅट्समन आहे, तो आल्या आल्या अगदी तेवढ्याच चेंडूमध्ये सामन्याचं चित्र बदलतो. फुल टॉस खराब चेंडू. चांगला फटका सुजितच्या बॅट मधनं चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. 4 रन आणि नो बॉल देखील. थँक्यू. पहिला चेंडू व्हाईट बॉल आला, त्यानंतर आता बीमर येतोय. नो बॉल आणि 4 अशा 5 धावा मिळतील. पंचवटी येते, 5 धावा मिळतील. धावफलक जाऊन पोहोचेल 28. सुजितच्या बॅट मध्ये एक चांगला स्ट्रोक, चौकार. या दरम्यान इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. अक्षय आदित्य कापसे सरांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फुल टॉस खेळलाय, समोरच्या क्षेत्रामध्ये आहे तिथे प्रोटेक्शन. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये धावफलक जाऊन पोहोचेल या सिंगल सोबत 30. या बॉलवर जर षटकार आला असेल तर षटकारांची हॅट्रिक कंटिन्यू पूर्ण होईल आणि राहुल दादा आणि विकीबाईंनी लावलेलं प्राइज इथे जाहीर केलं जाईल. तुमच्या खात्यात ती रक्कम जमा केलं जाईल. प्रत्येकी 501 रुपये या एका षटकारानंतर तुम्हाला मिळतील. इथे मात्र प्राइज मिस करताय. स्विच हिटच्या मदतीनं खेळण्याचा प्रयत्न होता. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा दिला जातोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचेल 31. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये संधी होती, मात्र अगदी मी म्हणेल की प्ले फॉर द टीम नॉट फॉर द सेल्फ. अगदी संघासाठी खेळत आहे ते. ओ चांगला स्ट्रोक. इथे अपील मात्र आमचे मुख्य पंच आदित्य कापसे सरांनी अपील साफ फेटाळून लावले. फुल टॉस चेंडू अगदी फुल फेस ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ड्राईव्ह केलाय. सुजितच्या बॅट मध्ये सिंगल येते. धाव फलक 1 ने पुढे जाईल. 32 धावा धाव फलकावर लागताय 1.3 षटकानंतर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन झालं नाही. शरीरावर जाऊन चेंडू आदळतोय. मुख्य पंचांकडनं पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा इथे केला जातोय. सिंगल येते. या अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल 33. 1.4 षटकानंतर. पहिल्या षटकात धावा होत्या 21. ओहो सुरेख 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 दर्जेदार आपला क्लास दाखवताय सुजित. एका बाजूला
सेन्सिबल क्रिकेट खेळतोय तो सुजित, दुसऱ्या बाजूला अटॅकिंग क्रिकेट खेळतोय तो लक्ष्मण महारा आणि सुजितच्या बॅट मधनं आलेला एक सुंदर फटका चौकार 4. सदतीस धावा, 37 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. ऑनसाइडला खेळून काढलाय फुलर, लेंथ डिलिव्हरी ऑनसाइडला आहे, प्रोटेक्शन बघायला मिळालं. अगदी वेगाने येत असताना रिटर्न, इथे कलेक्शन चांगलं बघायला मिळालं विकेट किपर कडनं. षटक इथे संपतंय. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटक 19 धावा, या सरासरीने 38 धावा इथे धावफलकावर लागताय. आमचे सन्माननीय आयोजन समितीतील महत्वाचं नाव अतुलजी शेळके यांचं देखील या आयोजनावर प्रचंड बारीक लक्ष आहे. अगदी खेळाडूंना त्यांची पाण्याची व्यवस्था असो, त्यांच्या मॅचेसचा टायमिंग निश्चित करणं असो, खेळाडूंना मैदानावर निमंत्रित करणं, संघमालकांना कॉर्डिनेट करणं, त्यानंतर सर्वच बॉल मैदानाच्या बाहेर जात असेल तर तो बॉल मैदानाच्या आतमध्ये आणून देणं, अगदी प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीने आणि जबाबदारीने इथे हँडल करता येते आमचे अतुलजी शेळके. त्यांचं देखील स्वागत असेल. धावफलक जाऊन पोहोचेल 38. सन्मान्य नितीनजी दादा सर, आपलं देखील वेलकम, स्वागत. सुजितच्या बॅट मध्ये आणखी एक सुंदर लॉफ्टेड स्ट्रोक येतोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावा. सुजितच्या बॅट मध्ये एक सुंदर देखना प्रेक्षणीय दर्शनीय स्ट्रोक. स्वागत केलं जातंय गोलंदाज मोनू मिश्रा यांचं. 42 रन्स, 42 धावा धावफलकावर लागताय. या दरम्यान मुख्य मंचावर आणखी एक महत्वाचं शुभ आगमन झालंय. अगदी सातपूर शहरातील अनेक युवा खेळाडूंना एकत्रित करत ऑन साइडला वाह भाई वाह, अगदी प्रत्येक खिलाड़ी के मस्तक पे दस्तक. इट्स अ 4 रन्स. थँक्यू. सुजित पांड्यांची बॅटिंग म्हणजे अगदी एक मेजवानी मी म्हणेल प्रेक्षकांसाठी. अगदी लेदर बॉल क्रिकेटचा फील देणारा ही बॅटिंग, फटकेबाजी आपल्याला त्याच्याकडनं बघायला मिळते. अप्परकट असेल, पूल असेल किंवा ग्लान्स असेल, फ्लिक असेल, या पद्धतीचे ड्राईव्ह असेल, या पद्धतीचे प्रत्येक फटके त्याच्याकडनं अगदी सहजपणे खेळले जात आहे. मिस्टर 360 तर खऱ्या अर्थाने या सुजितला म्हणावं लागेल. एका बाजूला एक जबरदस्त फटकेबाजी तर दुसऱ्या बाजूला नितांत सौंदर्य दाखवणारी एक सुंदर फटकेबाजी. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारी एक लाजवाब फटकेबाजी सुजित पांड्यांकडनं. या दरम्यान पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावफलक 1 ने पुढे जाईल, 47 धावा. तर आपण चर्चा करत होतो सातपूर शहरातील युवा खेळाडूंना एकत्रित करत, सर्वांना एकत्रित करत एक संघ ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी करून घेतला गेला, ते शुभम सोनवणे इथे मुख्य मंचावर उपस्थित आहेत. या दरम्यान आणखी एक वीरेंद्र सहवाग स्टाईलनं मारलेला एक अप्पर कट आपण बघतोय. इट्स अ 4 रन्स बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू, थँक्यू. अगदी आमचे टेनिस cricket.in कॅमेरामॅन आमचे छोटे बंधू श्रेयस तेले यांना अभिवादन करणारा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अगदी कॅमेरामॅनला इथे टाळी देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावफलक 51. आणखी एक दमदार प्रहार. वाह वाई वाह, आहे तिथे प्रोडक्शन बघायला मिळालं. हो, इथे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. खराब बॅकअप. आता लक्ष्मण महारा इथे आलेत, स्ट्राईकवर आलेत. त्यांच्यासाठी प्राइस पुन्हा एकदा मी जाहीर करेल.
सन्माननीय सुमितजी महांगडे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी लक्ष्मण महाराज तुमच्या प्रत्येक षटकारासाठी प्रत्येकी 201 रुपये. आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी मी पुन्हा एकदा अनाऊन्स करेल. षटकारांची हॅट्रिक येत असेल तर विकीबाई लोंढे आणि राहुल दादा तुमच्याकडनं देखील प्रत्येकी 500 रुपये. ओ बॅटचा फ्लो चांगला होता अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर असलेल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. एक खराब स्ट्रोक सिलेक्शन लक्ष्मणकडनं. यावेळेस मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सिंगल येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 55 धावा 2.4 षटकानंतर. एक चांगल्या टोटल कडे जात असताना NSF टीम. ओ स्विच इट केलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. धावफलक 61. पहिला षटकार आलाय लक्ष्मण हाराच्या बॅट मधनं स्विच हिटच्या मदतीनं. हलक्यातन टॅप केलाय. हो 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 टायमिंग टायमिंग अगदी काय सुरेख टायमिंग सुरेख बॉडी बॅलन्स आणि चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. 4. या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 65 धावा. 65 रन्स. अगदी ज्या वेळेस नाणेफेकीच्या वेळेस इंटरव्ह्यू घेतला गेला साक्षात्कार घेतला गेला त्यावेळेस व्यक्त होत असताना लक्ष्मण महाराज यांनी सांगितलं होतं की 6 षटकांमध्ये मी 60 65 70 पर्यंत पोहोचेल. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली फक्त 3 षटकांमध्ये ते त्यांनी घोषित केलेल्या इथे टार्गेटच्या देखील पुढे निघून गेलेत. 65 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनपर्यंत 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्याही पुढे जाऊन सांगेल की संपूर्ण बॅटिंग लाईन त्यांच्याकडे अजून अवेलेबल आहे उपलब्ध आहे. कुठलंही नुकसान नाहीये क्षती नाहीये. गडी बाद झालेला नाहीये. आघाडीची एक गडी बाद झालाय माझ्या मते. प्रथमे बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे. प्रथमेश कसबे आलेत. अगदी तोच गोलंदाज की पहिल्या षटकातल्या पहिल्या डावातल्या पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर तिथे लक्ष्मणला एक संधी निर्माण केली होती आपल्या सहकार्याला फिल्डरला. गोलंदाज प्रथमेशने मात्र तो झेल होऊ शकला नाही आणि तिथनं जे पुनरागमन केलंय ना लक्ष्मणने तो इतिहास घडलाय आज मैदानावर. लॉफ्ट केलाय आहे तिथे प्रथमेश. वाह व्हॉट अ बॉल व्हॉट अ बॉल. बॅट्समन सुजित कॅच आउट. बॅक टू द डग आउट. ओहो क्या बात आहे. बोट्स आलाय. नितेश यादव पहिल्या चेंडूवर धमाकेदार पद्धतीने आपलं अकाउंट ओपन करताय. 4. धन्यवाद डीजे. यानंतर आमचे
सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी ते देखील आज मैदानावर आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळतील. माझ्या मते NSF संघाकडनं ते आज स्पर्धेत सहभागी होत आहे आणि इथे मंचावर उपस्थित असलेले आमचे मान्यवर म्हणजेच विकीबाई लोंढे, राहुलदादा गायकवाड, बाळासाहेब उजागरे सर यांच्या वतीनं गुंजाळ सर गुंजाळ दादा आपल्यासाठी प्राईज येत आहे. आपण जर यानंतर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर ॲज अ बॅट्समन म्हणून आलात आणि तुम्ही जर षटकार मारत असाल तर निश्चितच तुमच्या प्रत्येक षटकारासाठी सन्मान्य विकीबाई लोंढे, सन्मान्य राहुलदादा गायकवाड आणि सन्मान्य बाळासाहेब उजागरे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपयांचं कॅश प्राईज तुमच्यासाठी असेल. तर निश्चितच प्रेक्षकांसोबत आम्हा सर्वांनाच तुमच्या येण्याची उत्सुकता असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता इथे. यस, बॅट्समन आउट. थँक्यू डेज. अगदी ज्या पद्धतीने जल्लोष झाला सागरदादांच्या एंट्रीने, अशीच एंट्री आणि अशाच जल्लोष आपण बघत असाल सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस भारतीय संघाचा सुपरस्टार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये येतात ना, त्यावेळेस याच पद्धतीचा जल्लोष होत असतो. अगदी महेंद्रसिंग धोनी देखील ज्यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस देखील याच पद्धतीचा जल्लोष होत असतो. तर मी म्हणेल भले गुंजाळदादा पोलीस अधिकारी आहेत, मात्र ज्या पद्धतीने त्यांच्यावर संपूर्ण उपस्थित प्रेक्षक असतील मान्यवर प्रेम करताय, ते आल्यानंतर ज्यावेळेस ज्या पद्धतीने टाळ्यांचा गजर बघायला मिळाला. पोलीस अधिकारी जर आपण बघत असाल आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं की कडक अधिकारी, त्यांना सर्व घाबरत असतात. मात्र सागर गुंजाळदादांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या स्वभावाच्या जोरावर एक स्वतंत्र स्वतःचा एक फ्रेंड सर्कल, एक मित्रमेळा बनवलाय. भले ते कडक अधिकारी आहेत, मात्र चांगल्याशी चांगलं फार पद्धतीने ते राहत असतात. अगदी म्हटलं जातं की ज्यावेळेस ज्या पद्धतीने श्रीफळ नारळवरून फार कडक असतं, मात्र आतून एक गोड पाण्याचा झरा तो असतो, अगदी त्याच पद्धतीने गुंजाळदादा मैदानाच्या आतमध्ये. इथे वेगवान मारा प्रथमेश कडनं. मी पुन्हा एकदा सांगेल की सन्माननीय सागर गुंजाळदादा नवीन बॅट्समन म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेत. साधारणपणे प्रत्येक पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकाऱ्यांवर फार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. समाजामध्ये सुव्यवस्था नांदावी, समाजामध्ये शांतता राहावी, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं असो, त्यानंतर गुन्हेगारी कमी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, सुव्यवस्था नांदावी, अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मजबूत खांद्यांवर असते. मात्र इतक्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना मैदानावर देखील गुंजाळदादा काय सुरेखपणे आपला रोल मेंटेन करत आहे. ॲज अ क्रिकेटर म्हणून देखील, पोलीस अधिकारी म्हणून तर ते बेस्टच आहे, सर्वोत्तम आहे, चांगले आहेत, ग्रेट आहेत. मात्र ॲज अ क्रिकेटर म्हणून ते देखील स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत आहे. सर्व मान्यवरांच्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं गुंजाळदादा, आपले दादा, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धावफलक 71, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये लक्ष्मण महारा आलेत. पॉवर हिटर, गेम चेंजर, मॅच विनर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता इथे, अगदी वाईट बॉल आणि पुन्हा एकदा पंचवटी, 4 रन. अगदी एका बाजूला लक्ष्मण महारा आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघू शकाल सन्माननीय आपले दादा गुंजाळ दादा नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय. अगदी मैदानात 2 वादळ बघू शकता आपण, एक गुंजाळ दादा नावाचं वादळ आणि एक दुसरं आपलं निसर्गाचं वादळ. या वादळामध्ये निश्चितच समोरच्या संघातील गोलंदाज कशी कामगिरी करतात हे बघणं फार महत्त्वाचं असेल. या दरम्यान अत्यंत महत्त्वाचं शुभ आगमन मैदानावर होतंय. या स्पर्धेत सहभागी होणारा टीम शिवशाही, या संघाचे सन्माननीय संघ मालक आणि सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती महोदय, नगरसेवक, सन्माननीय युवा नेते योगेश भाऊ शेवरे, आपलं इथे शुभ आगमन होत आहे. त्यांचा जिवलक सहकारी मित्रमेळा देखील त्यांच्या सोबत आहेत. योगेश भाऊ, आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम.
सुस्वागतम. मान्यवरांना विनंती असेल मुख्य मंच आपण पुन्हा एकदा जॉईन करावा, शेअर करावा. धावफलक जर आपण बघत असाल 4 षटकानंतर क्या बात. योगेश भाऊ आलेत आणि दादा आपल्यासाठी प्राइज असेल 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपये. 5,000 रुपये योगेश भाऊ शेवरे यांच्याकडनं. त्यानंतर विकीबाई आणि लोंढे आणि सन्माननीय राहुल दादा यांच्या वतीनं देखील प्राइज येत आहे. प्रत्येक षटकारासाठी 1,001 रुपये. क्या बात आहे. लक्ष्मण महारा यांनी जो एक षटकार मारला सुमित महांगडे यांच्या वतीनं जे प्राइज लावलं गेलं होतं ते माझ्याकडे त्यांनी 201 रुपये जमा केलेत समालोचन कक्षामध्ये. 75. हे वादळ आज निसर्ग देखील या दोन्ही बॅटरचा खेळ बघण्यासाठी इथे सातत्यानं हजेरी लावतोय. निसर्ग आहेत या सातपूर शहरातील अनेक मान्यवर प्रतिष्ठित महोदय हे देखील इथे उपस्थित आहेत फक्त आणि फक्त सागर दादांची बॅटिंग बघण्यासाठी. एकच वादा सागर दादा. गुंजाळ दादा स्ट्रायकिंग एंड बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण बघू शकाल. भारद्वाज आलेत, मनीष भारद्वाज. धावफलक 75 4 षटकानंतर. अगदी एखाद्या प्रोफेशनल क्रिकेटपटू प्रमाणे व्यावसायिक क्रिकेटपटू प्रमाणे बघितलं की चेंडू बाहेर जातोय. अगदी त्या चेंडूला छेडलेलं नाहीये. एक चांगला निर्णय. इट्स अ व्हाईट बॉल. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. एक अवंतर धाव 76 धावा. Oh, what a shot! It's out of the park. सागर दादाच्या बॅट मध्ये येतोय षटकार. डीजे थैंक यू. अगदी जिंदगी जीना आसान नहीं होता, संघर्ष किए बिना कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़ी की चोट तब तक कोई पत्थर भी भगवान नहीं होता. व्हाट अ शॉट. इट्स अ 6 रन्स. षटकार. या षटकारासाठी प्राइज असेल विकेबाई लोंढे, राहुल दादा गायकवाड, बाळासाहेब उजागरे यांच्या वतीने या षटकारासाठी 1,000 रुपये आणि सलग 3 आले तर योगेश भाऊ शेवरे यांच्या वतीने 5,000 रुपये. धावफलक जाऊन पोहोचेल 82 रन. ओहो, इट्स अ व्हाईट बॉल. षटकारांच्या हॅट्रिक साठी पुन्हा संधी असेल दादा आपल्याला. माझ्या मते या स्पर्धेतील या शहरातील सर्वात लाडके खेळाडू ज्यांच्यासाठी फार मोठ्या रकमेचे प्राइजेस इथे लावले जात आहे. ओहो, फुल टॉस बॉल होता. ललचाई भरी गेंद. मात्र आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून थोडासा दूर होता चेंडू. अगदी त्याच कारणामुळे बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू यावेळेस बघायला मिळतोय. कमबॅक करतोय गोलंदाज. धावफलक 83. 3 गडी बाद. 83 4.2 षटकानंतर. आणखी 10 बॉल शिल्लक. इट्स अ व्हाईट बॉल. अगदी गोलंदाज जर आपण बघत असाल मनीष भारद्वाज दादांना घाबरलेत. अगदी त्याचमुळे मित्रा तू बिंदास गोलंदाजी कर. धावफलक 1 ने पुढे जाईल. 84. हो, या दरम्यान चांगली डिलिव्हरी मनीष कडनं. चांगला चेंडू यावेळेस मनीष कडनं. मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण महारा आपल्या सहकार्याला म्हणजे सागर दादांना इथे सूचना करताय. 7 नंबरची जर्सी दादांनी परिधान केली आहे. महेंद्रसिंग धोनी यांचा जन्मदिवस. भारतीय संघाचा महान कर्णधार विकेटकीपर. 7 जुलै 1981 ही बर्थडेट आहेत महेंद्रसिंग धोनी यांची. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. दादांना आउट करू नका मात्र केलं. निश्चितच सामना संपल्यानंतर तुमची भेट घेतली जाईल मनीष भारद्वाज. आणि इथे
इथे विकेटचं पतन होत आहे. सागर दादा मात्र एक षटकार मारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना बाद होत आहे, बाहेर येत आहे. विकेटचं पतन, बॅट्समन आउट, डीजे. थँक्यू. मित्रांनो, आयुष्यामध्ये असं काम करा की तुमचं नाव झालं पाहिजे. आणि मित्रांनो, नाव असं करा की तुमचं नाव ऐकल्याबरोबर तुमचं काम झालं पाहिजे. तर असे आपले सागर दादा आणि आमचे सर्व मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर की त्यांच्या नावाचा ब्रँड मार्केटमध्ये काम करतो. ब्रँड अगदी सहजासहजी बनत नसतो. ब्रँड बनवण्यासाठी अगदी तसं काम करावं लागतं, मेहनत करावी लागते, कष्ट करावं लागतं, कष्टाचा डोंगर उभा करावा लागतो. या मान्यवरांनी, सागर दादांनी ते काम केलंय, कष्टाचा डोंगर उभा केलाय. लक्ष्मण महाराजच्या बॅटमध्ये एक तगडा प्रहार येतोय, धाव फलक जाऊन पोचेल. या 2 धावांच्या मदतीनं 86 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.5 षटकानंतर लक्ष्मण ऑन स्ट्राईक. वैयक्तिक 33 धावांवर बॅटिंग करताय, 17 धावा अजून शिल्लक अर्धशतकासाठी. ऑन साइडला इट्स अ हॅमर. ओ हो हो, खराब खराब पद्धतीने इथे झेल पकडण्याचा प्रयत्न. इट्स अ 4 रन्स. दुसरा झेल इथे ड्रॉप होतोय लक्ष्मण महाराजा, डीजे. थँक्यू. 5 षटकानंतर धावफलक 90. 5 षटक पूर्ण, 90 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि लक्ष्मण महारा खेळताय इथे 37 धावांवर. नवीन बॅटर आलेत. नवीन बॅटर आले जितू. बॉलिंग ट्रॅकवर दीपक हनवडे आलेत. सन्मान्य धनंजय कसबे यांचा संघ टीम ध्रुव तारा. तर दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल सन्मान्य अझरबाई शेख यांचा संघ NSF नीलधारा सोशल फाउंडेशन विरुद्ध ध्रुव तारा. इथे डिगू बाद झालेत, विकेटचं पतन. लक्ष्मण महारा यांच्याकडनं बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न तिथे फसतोय. चांगली गोलंदाजी दीपक हनवटेकडनं. अगदी आपल्या बोटांची जादू दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक उपयुक्त फिरकी गोलंदाज दीपक हनवडे. दीपक मोबाईल शॉपी सारखा एक प्रसिद्ध मोबाईल शॉपीचे ओनर देखील आहेत दीपक हनवडे. मोबाईल विश्वातील एक मोठं नाव. ओहो, खराब पद्धतीने चेंडूला हिट, यष्ट्यांना विकेटला हिट करण्याचा प्रयत्न होता. अरे, 4थी धाव. जिथे सिंगल होती तिथे विरुद्ध संघाला अगदी ज्या पद्धतीने हा परिसर जर आपण बघत असाल, सातपूर MIDC कामगार वर्गाचा हा परिसर, अगदी दिवाळीला या कामगारांना ज्या पद्धतीचा बोनस दिला जातो ना, अगदी त्याच पद्धतीचा बोनस आज मैदानाच्या आतमध्ये इथे NSF संघाला दिला जातोय. 4 धावा पळून पूर्ण केल्या जात आहे. धावफलक 94, 94 रन्स. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय, अगदी ओव्हर द स्क्वेअर लेग. अंपायर हिट करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. 2 धावा पळून अगदी वेगाने पूर्ण केले जातं. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 96. लॉस ऑफ 5 विकेट्स.
14 बॉल 39 रनांवर बॅटिंग करताय लक्ष्मण महारा. एक चांगली इनिंग त्यांच्या बॅटमधनं आज देखील बघायला मिळते. आज जे अनेक असंख्य संख्येने प्रेक्षक इथं उपस्थित झाले ना, ते फक्त आणि फक्त दोन खेळाडूंमुळे. एक म्हणजे आपले दादा सागर दादा गुंजाळ आणि दुसरे म्हणजे लक्ष्मण महारा यांची बॅटिंग बघण्यासाठी. या दरम्यान तगडा प्रहार अलोंग द कार्पेट. कार्पेटच्या मदतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओ आणखी एक खराब फील्ड. खराब फील्ड लक्ष्मणच्या बॅट मध्ये येतोय खणखणीत चौकार. मित्रांनो, या स्पर्धेतील धावांचं पहिलं शतक सांघिक धाव संख्येचं टीमच्या 100 धावा पूर्ण. टीम NSF या संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्यात. हो, यावेळेस बॅकफुटला गेले आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किट होते. अगदी वेगानं चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय लक्ष्मण महारा यांचा आणि सुरेख चेंडू सोबत षटकाची ते केर होईल. 6 षटकांमध्ये तब्बल 100 धावा धावफलकावर लागताय आणि टीम ध्रुवतारा या संघाला जिंकण्यासाठी 36 चेंडू 101 धावांचं लक्ष्य. डीजे या दरम्यान
अत्यंत महत्वाचं शुभ आगमन मैदानावर होत आहे. सावरगावचे माजी सरपंच सन्माननीय अशोक मामा गोतरणे यांचे इथे मैदानावर आगमन झालंय. मी सन्माननीय अशोक मामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करेल आपण मुख्य मंचावर यावं. सन्माननीय सावरगावचे माजी सरपंच अशोक मामा गोतरणे यांचं संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं लिओ किंग्स अँड NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वाचा आजचा हा दुसरा दिवस आदरणीय या नाशिक पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या माझ्या आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि कार्यक्षम कार्यकुशल दमदार आमदार आदरणीय सीमाताई हिरे यांच्या वतीनं देखील आपल्या सर्वांचं स्वागत असेल. त्यांच्या आमदार निधीतनं आणि आदरणीय लोंढे साहेब यांच्या अथक प्रयत्नातनं हे प्रेक्षक स्टँड देखील आपण बघतोय. मैदानाचं सुशोभीकरण असेल, रिनोव्हेशन असेल, फार चांगलं कार्य या मैदानासाठी देखील या मान्यवरांच्या माध्यमातून आपण बघतोय. सन्माननीय आमच्या या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार श्री प्रसिद्ध CA चार्टर्ड अकाउंटंट सन्माननीय मनोजी तांबे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय जाणवीताई तांबे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं फार सुंदर देखणं, भव्य आणि सर्वात महत्त्वाचं की शिस्तबद्ध आयोजन आपण या मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर बघतोय. या स्पर्धेचं हे दुसरं पर्व सातपूर नव्हे तर नाशिक शहरातील हे सर्वात सुंदर, भव्य आणि मोठं आणि सर्वात महत्त्वाचं की वर्तुळाकार हे मैदान. वर्तुळाकार यासाठी फायद्याचं असतं की जो तंत्रशुद्ध फलंदाज असतो तो मैदानावर चौफेर फटकेबाजी करू शकतो, त्याच्यात क्षमता असते, त्यासाठी हे मैदान फार मदतगार ठरू शकतं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे. वेगवान गोलंदाज बूट्स या नावाने ओळखला जाणारा नितीश यादव बॉलिंग ट्रॅकवर, तर समोर आपण बघू शकाल ध्रुवतारा संघाकडनं सलामीला आहेत गौरव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वतः संघमालक खेळाडू धनंजय कसबे. पहिला चेंडू एज, ओ हो, बॅटचा किनारा आणि विकेट कीपरचा सहारा. बॅट्समन आउट, बॅक टू द डग आउट. अगदी हाफ ट्रॅकर डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी आपण बघितली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू अनपेक्षित बाउन्स उसळी घेतोय. अगदी बॅटचा लिडिंग एज विकेटच्या मागच्या बाजूला आपल्या उंचीचा चांगल्या पद्धतीने सदुपयोग करून घेत असताना स्वतःला स्ट्रेच केलं, हवेत सूर मारला आणि अगदी चेंडूला बाउन्स करत असताना दुसऱ्या प्रयत्नामध्ये एक दर्जेदार, एक अफलातून अशक्य असा झेल शक्य करून दाखवलाय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. नवीन बॅटर आले दीपक. फॉलो थ्रू मध्ये इट्स आउट. गोल्डन डक सलग दुसरा फलंदाज शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. थँक्यू, धन्यवाद डीजे राहुल, आपलं मनापासून आभार असेल. प्राइज येते नितेश यादव यांनी जर लगेचच या बॉलवर विकेट घेत असाल तर तिसरा विकेट घेत असाल, बूट्स विकेटची हॅट्रिक घेत असाल तर तुमच्यासाठी सन्माननीय विकीबाई लोंढे, सन्माननीय राहुलदादा गायकवाड, सन्माननीय बाळासाहेब उजागरे या तिघांच्या वतीनं प्रत्येकी 501 रुपये म्हणजे 1500 रुपयांचं पारितोषिक या विकेट हॅट्रिकसाठी असेल. कालच्या खेळामध्ये माझ्या मते श्रवण यांनी काल विकेट हॅट्रिक एक घेतली होती आणि काल ती विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक ठरली होती श्रवण नितीन काळे यांच्या माध्यमातून. तर आज या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक होईल का याचं उत्तर आपल्याला या चेंडू नंतर मिळेल. नवीन बॅटर आलेत
मनीष भारद्वाज विकेट हॅट्रिक बॉल. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. हाफ ट्रॅकर अपेक्षापेक्षा जास्त चेंडू उसळी घेतोय. उंचीच्या कारणामुळे इथे पंचांच्या माध्यमातून नो बॉल दिला गेला. विकेट हॅट्रिकची आणखी एक संधी असेल. विकेट हॅट्रिक साठी आणखी एक संधी असेल. होईल का याचं उत्तर नितेश आता स्वतःच देतील या बॉलच्या नंतर. दोन खेळाडू डीप मध्ये आपण बघू शकाल मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील या षटकात. ओहो इथे व्हाईट बॉल स्लोअर वन इथे बघायला मिळाला. गतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनला सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला गेला नितेश यादव कडनं. नितेश यादव सध्याच्या घडीला सातपूर संघाकडनं युनायटेड सातपूर अगदी टॅलेंटचे भरपूर युनायटेड सातपूर या टॅगलाईन सोबत युनायटेड सातपूर अनेक स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो. ऑन साइडला खेळलाय आणि सरळ फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विकेट हॅट्रिक तर आली नाही मात्र षटकार आलाय 6. काय रिप्लाय दिलाय मनीषने. स्लॉट मध्ये होता आणि दाफलक जर आपण बघत असाल आणखी एक तगडा प्रहार. 8 धावा धावफलकावर लागताय. थोडस फंबल पॅडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये अगदी स्वतःला इथे झोकून दिलाय चेंडू पकडण्यासाठी. चांगलं फील्ड मात्र 2 धावा देखील विकेटच्या आतमध्ये पडून पूर्ण केल्या गेल्यात. अगदी 10 धावा धावफलकावर लागताय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धनंजय कसबे संघ मालक आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला बघू शकाल. लाल कॅप त्यांनी परिधान केली आहे. यावेळेस स्लॉट मध्ये उंची जास्त लांबी कमी. अगदी खेळाडूंच्या समोरच्या बाजूला पुढ्यामध्ये चेंडू लँड होतोय. 3 खेळाडू हा झेल पकडण्यासाठी धावले होते मात्र झेल होऊ शकला नाही. षटकाची इथे समाप्ती होते. दाफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम ध्रुवतारा 2 गडी बाद 12 धावा. डीजे संघमालक खेळाडू धनंजय कसबे आलेत लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी संघमालक आहेत संघ नायक देखील आहेत. ध्रुवतारा संघाचा आयकॉन आहेत संदेश राजपूत. ओ समोरच्या बाजूला ओव्हर द मिड ऑफ चांगला फटका येतोय. चौकार 4. अगदी संघमालक खेळाडू धनंजय कसबे यांच्या बॅट मध्ये एक चांगला स्ट्रोक आपण बघितलाय. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करताय. धमाकेदार सुरुवात. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता विकेटच्या फारच बाहेर मात्र चांगली गोलंदाजी. 4थ्या 5व्या 6व्या स्टंपवर चेंडूला पिच केलं जात आहे. आधी फुटवर्क बघायला मिळालं नाही. पदल आली ते बघायला मिळालं नाही. इट्स अ व्हाईट बॉल. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. गोलंदाज तुम्ही जो मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर बघताय अब्दुल रज्जाक आपण बॉलिंग ट्रॅकवर बघतोय. त्यांची बॉलिंग स्टाईल जर आपण बघत असाल तर निश्चितच
श्रीलंका संघाचा आंतरराष्ट्रीय गोलंदाज लेजंड गोलंदाज लसित मलिंगा यांची आठवण होते. अगदी साईड आर्म बॉलिंग स्टाईल, अगदी त्यांची ज्यावेळेस बॉल रिलीज करतात त्यावेळेस त्यांचा हात जर आपण बघत असाल तर अगदी वर्ण नाही येत, थोडासा आडवा हात येतो. साईड आर्म तुम्ही त्या शैलीला म्हणू शकाल. लसित मलिंगा लेजंड, अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा त्यांनी डबल विकेट हॅट्रिक देखील घेतली. 3 विकेट तुम्ही घेत असाल तर हॅट्रिक, सलग 4 विकेट घेत असाल तर त्याला विकेट हॅट्रिक संबोधलं जातं. ओव्हर या दरम्यान हलक्या हाताने चेंडूला इथे ढकललंय. हो 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 सागर, प्रयत्न पडताय कमी, मिळेल 4 धावांची हमी. चौकार 4. थँक्यू. तर विकेट हॅट्रिक, सलग 3 विकेट तुम्ही घेतल्या तर विकेट हॅट्रिक, आणि सलग 4 घेत असाल तर डबल विकेट हॅट्रिक देखील संबोधलं जातं. अनेकदा सलग 4 विकेट मिळवण्याचा महापराक्रम लसित मलिंगा यांच्या नावावर आहे. हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. धावबाद करण्याचा देखील चांगला प्रयत्न इथे गोलंदाज अब्दुल रज्जाक यांच्याकडनं केला गेला, मात्र विकेटला ते मिस करताय. सिंगल येते, धावफलक जाऊन पोहोचेल या सिंगल सोबत. 1.5 षटकानंतर 2 गडी बाद, 22 धावा. दोन षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गडी बाद 23. पुढच्या 24 बॉल मध्ये आणखी 78 धावांची आवश्यकता. 78 रन्स पाहिजेत. बॉलिंग ट्रॅकवर डिगू आलेत. टीम NSF संघाला विनंती असेल, ज्या खेळाडूला तुमच्या संघातील सहकाऱ्यांचं नाव माहीत असेल त्याच खेळाडूला 12वा खेळाडू म्हणून पाठवा. आपल्याला विनंती असेल. जितू आलेत. चांगला बॉल यावेळेस जितूकडनं. बॉलिंग ट्रॅकवर जितू आहेत, मात्र क्रिक हिरोज ऍप्लिकेशनवर त्याचं नाव डिगू आहे. अगदी त्याच कारणामुळे पडद्यावर स्क्रीनवर तुम्हाला डिगू हे नाव बघायला मिळेल, मात्र या खेळाडूला सातपूर शहरामध्ये जितू या नावाने देखील ओळखलं जातं. चांगला बॉल लॉफ्ट केलाय, चांगला फटका मनीषच्या बॅटमधनं आहे, तिथे प्रोटेक्शन बघायला मिळतंय. एसपीने 45 नंबरचा टी शर्ट परिधान केलाय. सध्याच्या घडीला भारतीय संघाने जो 9 मार्च 2025 रोजी जो चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकलाय ना, ते आपले भारतीय संघाचे महान कर्णधार रोहित शर्मा हे देखील 45 नंबरची जर्सी वापरत असतात. तो नंबर आपण एसपीच्या टी शर्टवर बघू शकाल. धावफलक 25, 2 गडी बाद. फुलटॉस ड्राईव्ह केलाय, अगदी वेगानं बंदुकीतील निघालेल्या गोळीप्रमाणे चेंडू अगदी वेगानं सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4. एकोणतीस झालेत. मनीषच्या बॅटमध्ये एक सुंदर फटका येतोय. ड्राईव्ह केलाय, लोअर फुलटॉस. पुन्हा एकदा कार्पेटच्या मदतीनं सागर तिथे आहे. चेंडूला अडवलं जाते सागरकडनं. चांगला प्रयत्न ध्रुव तारा संघाकडनं देखील केला जातोय.
संघमालक खेळाडू धनंजय कसबे असतील, त्यांना सोबत देणारे, साथ देणारे मनीष भारद्वाज असतील, चांगला पार्टनरशिप बघायला मिळते. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा. यानंतर मॅच असेल टीम जाणता राजा आणि टीम ध्रुवतारा. ध्रुवतारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये हा संघ बघायला मिळतोय. जाणता राजाच्या संघ नायक आणि मित्रा आपण या हो मनीष, वा व्हॉट अ शॉट, इट्स अ येतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बिग हिट, षटकार 6. या दरम्यान धावफलक जर आपण बघत असाल, 3 षटकानंतर 2 गडी बाद, 37 रन्स. प्राइज येते. यस विकीबाई लोंढे, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. प्राइज येते सन्माननीय सागरदादा गुंजाळ, आपण जर या मॅच मध्ये झेल कॅच पकडत असाल तर सन्माननीय PL ग्रुपचे अध्यक्ष भूषणबाईजी लोंढे यांच्या वतीने तुमच्यासाठी 1001 रुपयांचं कॅश प्राइज असेल. शुभेच्छा दादा. 18 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 64. नितीश यादव आलेत बॉलिंग ट्रॅकवर, वेगवान गोलंदाज. वाह वडा बॉल, रायझिंग डिलेव्हरी, अनप्लेबल डिलेव्हरी, अप्रतिम चेंडू. नितेश याच गोलंदाजीसाठी, याच बॉलिंग स्टाईल साठी त्यांना ओळखलं जातं. योग्य टप्प्यावर चेंडूला पिच करताय, सोबतच बाउन्स देखील चांगला बघायला मिळतोय. नितेश ओव्हर द विकेट. ओ इथे डेडली बाउन्सर. दादा थोडे गली क्षेत्रामध्ये फील्ड करताय, थोडंसं फंबल बघायला मिळालं, मात्र लगेचच स्वतःला सावरलंय. इथे बॅटच्या माध्यमातून ही सिंगल असेल, धावफलक 1 ने पुढे जाईल. यावेळेस थोडासा शरीराला बाधक हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला, डेडली बाउन्सर बघायला मिळाला. साधारण या पद्धतीची गोलंदाजी आपण 70-80च्या दशकामध्ये वेस्ट इंडिज चे जे बॉलर होते ना त्यांच्याकडनं या पद्धतीची गोलंदाजी आपण बघत असायचो. आणखी एक बाउन्सर, परफ्यूम डिलेव्हरी, अगदी बॅट्समनला सरप्राईज करायला लावणारी, सरप्राईज करणारी, आत्मपरीक्षण करायला लावणारी एक जबरदस्त गोलंदाजी. वेगवान मारा, भेदकता आहे, दाहकता आहे, तेज गती गोलंदाजी, तेज गतीने मारा केला जातोय. सोबतच चांगलं मिश्रण, बाउन्सांचं चांगलं मिश्रण देखील बघायला मिळतोय. मातीची खेळपट्टी आहे, मात्र विकेट देखील चांगली बनवली गेली या स्पर्धेसाठी. व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. या अगोदर आपण बाउन्सर बघितले, आता एक स्लो रन बघायला मिळालं, फिंगर्स रोल केले गेले, चेंडू वळवला गेला. नितेश टॅलेंट से भरपूर, युनायटेड सातपूर. नितेश 38 धावा, 2 गडी बाद 38. आता समीकरण बनतंय 14 बॉल 63 रन.
यावेळेस कट केलाय डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग ओ बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जात आहे. या दरम्यान सिंगल डबल दुहेरी धावा येत आहे मनीष कडनं. मनीषचं कौतुक असेल की समोरच्या बाजूला अगदी एकापेक्षा एक सरस गोलंदाज असताना ज्या पद्धतीने ते चेंडू फेस करताय खेळून काढताय मनीषचं कौतुक असेल. धावफलक 40-2 गडी बाद. अगदी 14 बॉल मध्ये 26 धावांवर बॅटिंग करताय मनीष. डायरेक्ट हिट केलाय आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि संघमालक खेळाडू धनंजय कसबे निघालेत इथे तंबूकडे. फलंदाज बाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. प्रथमेश आलेत. दाफलक ध्रुवदारा 4 गडी बाद 43. ओ प्रथमेश व्हॉट अ शॉट. या डावातला दुसऱ्या डावातला सर्वात सुंदर आणि एक लाजवाब स्ट्रोक. षटकार 6.
बाईच्या माध्यमातून ही सिंगल असेल. बॉलिंग ट्रॅकवर SP यांना आपण बघताय. प्रथमेशच्या बॅटमधनं आलेला स्विच हिट आपण बघितला षटकारासाठी. एक लाजवाब स्ट्रोक. ते ऑफ स्टंपवर चेंडूला पिच करतोय SP. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आमचे ओहो, सुरेख फटका, तगडा प्रहार. नो चान्स. अगदी वेगानं चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. या चौकाराच्या मदतीनं धाव फलक 55. हो, इथे अनोख्या पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता विकेटच्या मागच्या बाजूला लक्ष्मण महारा यांच्याकडनं. मनीष भारद्वाज 16 चेंडूमध्ये 30 धावांवर बॅटिंग करताय. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. इथे SP चांगला चेंडू यावेळेस हाताळताय, डिलिव्हर करताय. एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. डॉट बॉल. चांगला चेंडू, चांगला चेंडू आणि या सुरेख चेंडू सोबत षटकाची इथे समाप्ती होईल. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 4 गडी बाद 55 आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक 46 धावा धावफलकावर लागत आहे. टीम जाणता राजा संगनायक आपण समालोचन कक्षामध्ये यावं. लगेचच या सामन्याची नाणेफेक केली जाईल. यानंतर पुन्हा एकदा आपण बघू शकाल टीम जाणता राजा आणि टीम ध्रुव तारा या दोन्ही संघादरम्यान एक महत्वाचा सामना. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. बॉलिंग ट्रॅकवर आलेत आता. सचिन मराठे आलेत. अगदी या 2024-25चा जो क्रिकेटचा सीझन सुरू झाला ना, तो निश्चितच माझा वैयक्तिक सीझन देखील सचिन मराठे यांच्या टुर्नामेंटच्या मदतीनं झालाय, त्यांच्या माध्यमातून झालाय. कारण नाशिक शहरातील मेरी मसरूळ लिंक रोडवर असलेल्या मेरी क्रिकेट क्लब ग्राउंडवर अगदी लोकांसाठी MR साठी फार मोठी स्पर्धा सचिन मराठे सरांच्या माध्यमातून आयोजित केली जात असते प्रत्येक वर्षी. या स्पर्धेचं ते देखील 4थं सीझन होतं आणि सचिन मराठे सर क्रिकेटर म्हणून तर चांगले आहेतच, मात्र एक आयोजक म्हणून देखील चांगली कामगिरी सचिन मराठे सरांची बघायला मिळत असते. या दरम्यान एक चांगला चेंडू बघायला मिळाला, मात्र चुकीचा फायदा उचलत असताना एक चोरटी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली. धावफलक 2 धावा आल्यात. धावफलक जाऊन पोहोचेल 57. सचिन ओव्हर द विकेट. ओहो, इथे खराब स्ट्रोक सिलेक्शन आणि विकेटचं पतन. सचिन मराठे यांना मिळते एक महत्वाची विकेट आणि ध्रुव तारा संघाला आणखी एक मोठा धक्का बसतोय. प्रथमेश आउट. ऑन साइडला एक बैठक फटका आपण बघतोय. 1 बाउन्स. सुपर शॉट. 4 रन्स.
सागर वलेच्या बॅट मध्ये एक चांगला प्रहार चौकारासाठी. फुलटॉस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत, मात्र झेल होऊ शकला नाही. एक सोपा झेल तिथे ड्रॉप होतोय. सागर वल्ले यांना एक संधी मिळते, लाईफ मिळते, जीवनदान मिळते. दाफलक 62, 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि धावा करायच्या त्या 39 धावा. 2 बॉल 39 रन. स्लॉट मध्ये इट्स आउट ऑफ द पार्क. मणिच्या बॅट मध्ये आणखी एक येतोय, एक भव्य षटकार. शेवटचा 1 बॉल आणि धावा करायच्या त्या 33 धावा. आणखी एक तगडा, या सामन्यातला सर्वात भव्य आणि सर्वात लांबचा षटकार तो मणिच्या बॅटमधनं आला. आणि या पद्धतीने इथे हा सामना देखील पूर्ण होतोय, संपतोय. इथे टीम NSF संघाने या सामन्यामध्ये विजय मिळवलाय आणि निश्चितच चांगलं कामगिरी. दुसऱ्या बाजूला मात्र पराभूत होतोय ध्रुवतारा संघ. मात्र दुसरी संधी आणखी असेल त्यांना, तर त्या दुसऱ्या मॅच साठी त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला टॉस साठी या प्लीज.